मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांच्याकडून तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन गोंधळेवाडी येथील बाबा आश्रमात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर व डिजिटल मीडियाचे प्रकाश करगणीकर होते। यावेळी तुकाराम बाबा म्हणाले की देशात लोकशाही टिकवण्यात पत्रकारांचे खूप मोठे योगदान आहे। सर्वसामान्यांच्या अडचणी कायमच पत्रकार आपल्या लेखणीतून भांडत असतात व सरकारला जागे करण्याचे काम करतात। तालुक्यातील पाणी प्रश्न असो वा दुष्काळ असो, पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे। यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, हबप तुकाराम बाबा महाराज यांनी आपले विचार मांडले। पण 2 वर्ष साहेब कोरोना काळ होता। आज या ठिकाणी आपण सर्वांनी जाण्याचं ठरवा आणि तो आनंद मला तुमच्या सोबत घ्यायचा आहे। आज फक्त ह्या ठिकाणी पतंगे कुटुंबीय एवढेच पूर्ण फॅमिलीसह आले, त्यांचा विशेष सत्कार ह्या ठिकाणी केला जाईल। कारण बाकीचे सगळ्यांना मी फॅमिलीसह या म्हणतोय कमळे साहेब, पण कोण देखील फॅमिलीसह उपस्थित राहत नाही, पण राहणं गरजेचं आहे म्हणतो का? कारण एकामेकांच्या विचाराची देवाणघेवाण आपण जे कार्य करतोय, उशिरा काय येतोय किंवा बाकीच्या बातम्या कशा असतात, जुन्या काळामधल्या बातम्या कशा होत्या, इथून पोस्टाने पाठवून द्यायचं, मग बातमी येणार, मग लागणार, एक 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 अशा सगळ्या अनेक गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टीवरती काम करत असताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे। म्हैसाळ योजनेचं पाणी जत तालुक्यामध्ये दाखल झालंय, पण दाखल झालेलं पाणी 2019 मध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये पूजा होती आणि 2023 मध्ये जत तालुक्यामध्ये पूजा होती। कुठं होती मी सांगत नाही, पण जत तालुक्यामध्ये पूजा होती, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे। आज झालं नसतं का? सोपं होतं ना, तो त्याला शक्य असतं तर तो पेपरच्या संपादकासहित सर्वांना तो विकत घेऊ शकला असता। परंतु त्या एका पेनाच्या ताकदीने एवढं मोठं साम्राज्य खाली पत्त्याच्या त्या बंगल्यासारखं खाली पाडलं, ही एक त्या पेनाची ताकद आहे। आज आपण या सर्व त्या ताकदीचे बळ आपण आहात। आज सरांनी जसं सांगितलं की जुन्या काळात म्हणजे 1812 सालीपासून हे पत्रकारिता आलेले आचार्यांच्या आशीर्वादाने ही पुढे पुढे सरकत आलाय। इथे काय सर्वच पत्रकारितेवर अवलंबून आहे असं नाही सर, प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे। इथे वेगवेगळ्या माध्यमातून आलेली लोक आहेत आणि जी स्वतःच्या स्वाभिमानासाठी पत्रकारिता करणारा हा मोठा वर्ग आपल्या या पत्रकारितेमध्ये आहे। जे खूप असे पत्रकार आहेत ज्यांना लिहिण्याची आवड आहे, वेगवेगळ्या शब्दांची जादूगार आहेत, त्यांना वेगळं। मी नेहमी सर संपादकीय खूप वाचतो, आमच्याकडे कुलकर्णी सर म्हणून एक सोलापूरचे संपादक आहे, त्यांचं नेहमी ते लिहिलेलं मला टाकतात, मला वाचायला आवडतं आणि मराठीवर माझं प्रभुत्व पण चांगलं आहे। आपण सर्व पत्रकार बांधव आमची ताकद आहात। आम्ही आपल्या सर्वांना प्रशासकीय अधिकारी म्हणून मी इथे या क्षणी सांगू इच्छितो की आपलं सहकार्य हे नेहमी प्रशासनाला अपेक्षित असतं। इथे काही सर नेहमी मी सांगतो की हे काय आमचं सातबाऱ्यावर नाव नसतं कोणाचं। आम्ही गेलो, हे जगन्नाथाचा रथ आहे, हा ओढतोय चालतोय, प्रत्येक ओढणाऱ्या दोरीवरच्या माणसाला वाटतं की हे मी ओढतोय, असं काही नाही। आम्ही गेल्यानंतर हे चलत राहणार आहे, पुढचा येणारे चालवणार आहे। नवीन पिढी आता सरांनी जसं सांगितलं की बरेच गट असतात, मला माहिती आहे, मी याच्यातून गेलेलो आहे आणि प्रत्येक विचारधारेचा वेगळा गट तयार होतो आणि त्याप्रमाणे नवीन जे YouTube चॅनल असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील, जुने लेखणीचे पत्रकार असतील, पेपर मीडिया असेल, वेगवेगळे विचारधारणेचे वेगवेगळे वर्ग तयार होतात। परंतु आपण हे विसरायला नाही पाहिजे की या सर्वांचा बेस ही पत्रकारिता, हे एक DNA सर्वांचा पत्रकारिता आणि लेखणीच असते। हे कोणी जरी असलं तरी त्याचा मागचा उद्देश एक चांगली बातमी तयार करणे, ती बातमी लोकांच्या पर्यंत पोहोचवणे। खूप वेळा जसं महाराजांनी सांगितलं की लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं असतं। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।